22 ऑगस्टला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रम होतोय। याच कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी पुण्यातील जेनझी विद्यार्थ्यांसाठी संवाद साधणार आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहेत। त्यामुळे सध्या या कार्यक्रमाची काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे। पण राहुल गांधींच्या याच कार्यक्रमावर भाजपसह महायुतीने टीका सुरू केली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका केल्याने काँग्रेसने सुद्धा पलटवार केल्याचं दिसलं। त्यामुळे पुण्यातील छात्रों की गूंज कार्यक्रमावरून महाराष्ट्रातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतं। पुण्यात राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाची ही जय्यत तयारी। येत्या शनिवारी पुण्यात राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे। त्यानिमित्तानं शहरात जागोजागी राहुल गांधींचे असे कटआउट लावून सध्या काँग्रेसकडून वातावरण निर्मिती केली जाते। पण काँग्रेसकडून राहुल गांधींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या या छात्रों की गूंज कार्यक्रमावर टीकास्त्र डागलंय। काँग्रेस नेत्यांच्या कॉलेजमधील मुलींशीच राहुल गांधी संवाद साधणार आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। ही आनंदाची गोष्ट आहे, परंतु त्यांनी सरसकट तरुणाईशी संवाद साधला असता तर आनंद वाटला असता। पण माझ्याकडे जी माहिती आहे त्यामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या द्वारे संचालित जी महाविद्यालये आहेत त्यातल्याच मुलींचं रजिस्ट्रेशन करायचं आणि त्यांनाच तिथे आणायचं अशा पद्धतीचे आदेश आहेत। पण ठीक आहे, त्याही आपल्याच मुली आहेत, त्यांच्याशी संवाद साधला तरी आनंद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेवर काँग्रेसने पलटवार केलाय। आम्ही शाळा खोलल्या, शाखा नाही असं प्रत्युत्तर विजय वडेट्टीवारांनी दिलंय। तर राहुल गांधींच्या कार्यक्रमाची मुख्यमंत्र्यांनी धास्ती घेतल्याचा टोला सतेज पाटलांनी लगावलाय। देशात आम्ही शाळा, महाविद्यालयांनी शाळा खोलल्या, आम्ही शाखा खोलल्या नाहीत ना। त्यामुळे सगळ्या ठिकाणी मुलं येतील ते शाळा आणि महाविद्यालयातून येतील, शाखेतून कसे येतील? इथे पुणे हे शैक्षणिक हब आहे। देशातील मुली आणि मुलं या ठिकाणी शिकतात आणि हे पुन्हा सावित्री आईच्या मुलींच्या शिक्षणाचं उगमस्थान आहे। त्यांची सुरुवात पुण्यातून झाली। महिलांचे हक्क आणि मुलींचे शिक्षण, महिलांच्या शिक्षणाला त्यांनी सुरुवात केली। त्याला विरोध करणारी मंडळी जी आहे त्यांना आपण काय बोलू शकतो? राहुलजींच्या कार्यक्रमाची धास्ती त्यांनी घेतलेली आहे। महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन पद्धतीने ह्याची नोंदणी चालू आहे। त्यामुळे आज पुण्यामध्ये ते येत आहेत, याची दखल त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली आहे। कारण की त्यांना माहिती आहे की या विद्यार्थींना आशेचं किरण देणारे नेतृत्व म्हणजे राहुलजीच आहेत, हे आता सगळ्यांना या ठिकाणी त्याची खात्री झालेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो। येत्या शनिवारी पुणे आरटीओ कार्यालया शेजारी SSPMSच्या मैदानावर राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम पार पडणार आहे। या कार्यक्रमाला पोलिसांनी 30 अटी शर्तींसह परवानगी दिली आहे। आता सत्ताधाऱ्यांनी देखील या कार्यक्रमावरून राहुल गांधींना लक्ष केल्यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा राजकीय संघर्ष सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।